कबनूर न्यूज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची सांगता मूक पदयात्रेने करण्यात आली। मूक पदयात्रेची सुरुवात इंदिरा कॉलनी येथून ध्वजपूजन, प्रतिमा पूजन व धर्मवीर ज्वाला पूजन करून करण्यात आले। मूक पदयात्रेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा, ध्वज, धर्मवीर ज्वाला, धारकरी व भव्य अशी संभाजी महाराजांची मूर्ती याचा समावेश होता। विवेक स्वामी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। पहिलवान अण्णाप्पा निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले। पंढरीनाथ ठाणेकर यांच्या हस्ते धर्मवीर ज्वालेचे पूजन करण्यात आले। यावेळी प्रमोद पाटील, सुधीर पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला। ध्येयमंत्र व श्लोक म्हणून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। मूक पदयात्रा इंदिरा कॉलनी येथून सुरुवात होऊन मुख्य मार्गाने रत्नापन्ना कुंभार चौकात आली। मोठ्या संख्येने अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत निघालेली पदयात्रा पाहून नागरिक भारावून जात होते। जागृत मारुती मंदिर समोर पदयात्रा आल्यानंतर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मंत्राग्नी प्रज्वलित करण्यात आला। यावेळी साजनीचे धारकरी चेतन जाधव यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आपल्या राज्यालाच फक्त राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र असे संबोधले जाते। या महाराष्ट्राने नेहमीच भारताचे नेतृत्व केले आहे, म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्तामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान ज्वलंत राहिले पाहिजे। यावेळी अनिल साळुंके व गणेश सुतारे यांची मनोगती झाली। प्रेरणामंत्र म्हणून मूक पदयात्रेची सांगता करण्यात आली। पदयात्रेमध्ये लहान मुले, मुली, महिला व तरुणांचा मोठा सहभाग होता। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांना संसार नव्हता काय, जहागीरदाराचे पुत्र होते, आरामात जगले असते। पुणे, सुपे, परगणा याची जहागिरी होती। शिवाजी महाराजांना काय गरज होती स्वराज्य स्थापन करायची? वरती मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज ही सगळे शत्रू, हे सगळे शत्रू कायम शिवाजी महाराजांच्या पाठीवर धावत होते। शिवाजी महाराजांना नामोहरम करण्यासाठी, शिवाजी महाराजांना मारण्यासाठी मुघलशाहीचा विचार केला तर मित्रांनो, मुघलशाही म्हणजे हत्ती एवढी मोठी मुघलशाही, आणि आपलं स्वराज्य म्हटला तर मुंगी एवढं स्वराज्य। पण त्या हत्तीला मुंगीनं जेरीत सांगतो होतं, नुसता हत्तीच नाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज शिवाजी महाराज बघायचे असतील, शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, शिवाजी महाराज आत्मसात करायचे असतील तर गुरुजींनी आम्हाला एक धडा घालून दिलाय, गडकोट मोहीम। यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य एवढं मोठं त्याग या महाराष्ट्राने केला। अटक ते कटक, तंजावर ते पेशावर एक दिशा सोडली नाही, दिल्लीवरती भगवा फडकवलाय, ताजमहलामध्ये घोडी बांधल्यात तुमच्या आमच्या सगळ्याला केला होता। एवढा मोठा जलजलंत तेजस्वी इतिहास असताना आपण त्याच्यापासून लांब गेलो। संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा आपण मूक पदयात्रेच्या स्वरूपात काढतो। नेहमी विचार करायचो, कधी पुरी व्हायची, कधी पुरी व्हायची, कधी पुरी व्हायची, अशी किती वर्ष आपण मूक पदयात्रा काढल्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा सफल होणार। पण या जागृत देवस्थान हनुमान मंदिरात थोडंफार म्हणतोय, थोडंफार ऐकलं असेल आणि किंचित आपल्या प्रयश प्रमाणामध्ये टाकलं असेल। समाजाला पाहिजे आता 2 तारखेला परिवर्तन होणार आहे। लागू नाही खेळणं
किराण्याचं स्टॉल काही राहू नये कुठे. पण काय झालं पाहिजे, आपल्या भावना याच्या चरणाशी आल्या पाहिजेत. कोरोनाचा खर्च पडला पाहिजे. प्रत्येक एका घरातील पै पाहुणा इथं येऊन हनुमंताचा आशीर्वाद घेऊन आपल्या पै पाहुण्यांच्या संग अगदी वाजत गाजत प्रत्येक घरातनं अगदी स्वतंत्रपणे या हनुमंताच्या दारात वाजत गाजत आलं पाहिजे. 2 तारखेला आपल्या कृतीतून दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी आपला देव अगदी मनापासून झाली पाहिजे. अगदी तन मन धन, 3 गोष्टी, तन मन धन. कारण या 3 गोष्टी पुरेपूर उपलब्ध झाल्याशिवाय आपण आपल्या देवदेवाचं कार्य करू शकत नाही. कोण मला नाही, कोण धना नाही, कोण धना नाही, सगळ्यांना आलं पाहिजे आणि आपल्या कार्यक्रमावर उचलून धरलं पाहिजे. आणि ज्यांना शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बद्दल आत्मीयता बाळगणारे ही जी काही वर स्टेजवर बसलेली इथे समोर बसलेले, म्हणजे जे अजून बलिदानास पाळत नाहीत, जे अजून शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या मार्गावर चालायला तयार आहेत, त्यांनी त्यांच्याकडे बघून थोडीशी तर लाज बाळगली पाहिजे आणि इथून पुढं देवदेश धर्माच्या कार्यात सक्रिय झालं पाहिजे. 30 दिवसाचा बलिदान मास पाळला पाहिजे. ज्यांनी पाळले नाही, जरा या मुलांच्याकडे बघा म्हणजे तुम्हाला जाणवेल. अगदी 30 दिवस न सुद्धा पाळलेली सगळीच्या सगळी मुलं इथे उपस्थित आहेत.